पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आल्या आहेत। प्रशिक्षणार्थी असून त्यांना केबिन हवी होती। सहाय्यक आणि खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावण्याच्या प्रकारामुळे पूजा खेडकर चर्चेत आल्या। त्यांना 21,000 दंड लावण्यात आला। या संदर्भात त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली। कालपर्यंत त्यांच्या घराबाहेर ही कार उभी होती, मात्र आज ही कार त्यांच्या घराबाहेर दिसत नाही। त्यांच्या घराबाहेरून ही कार गायब झालेली आहे। त्याचबरोबर आणखी एक कार या घराबाहेरून गायब झालेली आहे। त्यामुळे नेमकी ही कार कुठे गेली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। नाशिकमधील सापुतारा घाटातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। या घाटामध्ये रविवारी एक बस थेट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेचा हादरवून टाकणारा घटनाक्रम कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। खरं तर सापुतारा घाट मार्ग दिवसेंदिवस अधिक खडतर होत असून पावसामुळे येथील निसरड्या रस्त्यांवर अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे। असाच एक अपघात रविवारी झाला। प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस दरीत कोसळून 2 मुलांचा मृत्यू झाला असून एकूण 58 प्रवासी जखमी झाले आहेत। अपघाताचा नेमका क्षण बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 274 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। आता लवकरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आमदारांच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीचे मत अशा हिशोबाने मतमोजणी केली जाणार आहे। ही मतमोजणी नेमकी कशी होते? विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया थोडी किचकट असते, पण थोडक्यात समजावून सांगायचे तर सर्व उमेदवार जितक्या जागा असते तितके उभे राहिले असते तर निवडणुकीचा प्रश्न उभा राहिला नसता। निवडणूक झाली नसती, प्रत्येकाला एक जागा मिळू शकली असती, पण जिथे निवडणूक लढण्यासाठी जास्त लोक आलेली आहेत अशा परिस्थितीत कोणीतरी एलिमिनेट व्हावं लागतं, असं श्रीहरी अणे यांनी सांगितलं। गेल्या 2 निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांचा गेम भाजपच्याच नेत्यांनी केला होता, मात्र आता विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे निवडून येतील असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी केले। ते शुक्रवारी विधान परिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते। यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी विचारणा करण्यात आली। त्यावर भास्कर जाधव यांचे उत्तर अनेकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले। विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच पक्षांनी मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून कंबर कसली होती। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील आजारी असतानाही मतदानासाठी आले होते, तर दुसरीकडे जेलमध्ये असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय। त्यामुळे निवडणुकीत काटेकी टक्कर होताना दिसत आहे। दरम्यान या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी मतदान सुरू झाले आहे। आपापली मते फुटू नये म्हणून दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेसने काळजी घेतली आहे। सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना गुरुवारपासून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे। स्वबळावर महायुती किंवा महाविकास आघाडीतील कोणताच उमेदवार निवडून येऊ शकत नाही। यामुळे इतर छोट्या पक्षांसोबत अपक्षांवर लक्ष केंद्रित केले आहे। त्यात असदुद्दीन ओवेसी, बच्चू कडू आणि समाजवादी पक्षाच्या आमदारांवर सर्वांची नजर आहे। बच्चू कडू यांनी आपली पत्ते उघडली असून शिंदे गटाला मतदान करणार असल्याचे म्हटले आहे। माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यावर असभ्य आणि अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्यांना विरोधी पक्षनेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधींनी वॉर्निंग दिली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत आहे। सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान पार पडले। निकालही आज रात्रीपर्यंत जाहीर होईल। महायुतीचे 9 व महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार रिंगणात आहेत। भाजप, काँग्रेस व उद्धव सेनेच्या उमेदवारांना विजयाची खात्री आहे। 12 उमेदवार रिंगणात आहे। सर्वच पक्षांना क्रॉस वोटिंगची भीती सतावत आहे। त्यातच भाजपने एक नामी शस्त्र बाहेर काढले आहे। उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांना या निवडणुकीसाठी तुरुंगाबाहेर काढण्यात येत आहे। त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे। त्यांनी भाजपसह महायुतीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या खेळीवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे। विधिमंडळातून राज्याच्या कारभाराचा गाडा हाकला जातो, त्या विधिमंडळात आज विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत आहेत। आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाची मतांची जुळवाजुळव सुरू आहे। अशातच क्रॉस वोटिंग, घोडेबाजाराच्या चर्चांचाही धुरळा सध्या राज्याच्या राजकारणात उडाला आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांचा आज जामिनाचा शेवटचा दिवस आहे। पुन्हा आणखी मुदतवाढ मिळण्यासाठी नवाब मलिक यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडे अर्ज करण्यात आला आहे। मात्र आज सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ न मिळाल्यास त्यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे।
न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडणार असून कोर्ट नंबर 14 मध्ये आज 61व्या नंबरवर सुनावणी आहे. अशातच नवाब मलिक विधान परिषदेसाठी मतदान करणार की नाही याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही याबाबत सरकारशी बोलणं झालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठ्यांची अडवणूक करू नका. आमचं नुकसान झालं तर आता सहन करणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ECBCच्या विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय. अधिकारी देखील जातीयवादी आहेत असंही जरांगे पाटील म्हणाले. सरकारचे डोळे 2 बोट घालून उघडीन मग त्यांना दिसेल असंही जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उपोषणास बसलेल्या भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शेतजमीन विकसित करण्यासाठी रीतसर परवानगी घेतली असतानाही आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परवानग्या रद्द केल्याच्या कारणावरून भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत असलेल्या पुण्यातील IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण थेट दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे. या प्रकरणामध्ये आता थेट केंद्र सरकारने लक्ष घातलं आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा लावल्याने चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांची निवड आणि त्यासाठी त्यांनी वापरलेला मार्ग या दोन्ही गोष्टी सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. प्रशिक्षणार्थ असतानाही केबिन, स्वीय सहाय्यक यासारख्या गोष्टींची मागणी करण्याबरोबरच आता दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र असो किंवा नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र असो साऱ्याच गोष्टी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. सोलापुरात काँग्रेसकडून विधानसभेच्या जागेसाठी 20,000 रुपयात फॉर्म दिला जातोय. विधानसभेच्या जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढत असताना जिल्हा काँग्रेसनं हा निर्णय घेतलाय. 5 ऑगस्टपर्यंत फॉर्म घेण्याचं आवाहन काँग्रेसनं केलंय. सोलापुरातील कोणत्याही विधानसभेत तुम्ही काँग्रेसकडून इच्छुक असाल तर 20,000 रुपये भरा आणि फॉर्म घेऊन जा. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एकीकडे विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या वाढत असताना काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने ईडी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गेल्या 90 दिवसांपासून अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत. जरी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असला तरी अरविंद केजरीवाल यांची पूर्ण सुटका झाली नाही, कारण CBI प्रकरणात त्यांची सुटका झालेली नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही मुंबई पोलीस आणि NSG अधिकाऱ्यांची खासगी बैठक होती. या बैठकीला लष्करातून सुट्टीवर आलेल्या एका जवानाने हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. आपण NSG अधिकारी असल्याचा बनाव त्याने केला. लष्करातून सुट्टीवर आलेला रामेश्वर मिश्रा तिथे हजर होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मिश्राने ब्लेझर, टाय अशी ड्रेसिंग करून हजेरी लावली, पण त्याच्यावर अधिकाऱ्यांना संशय आला व त्याने ही बाब हेरली. त्याचवेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो फरार झाला. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम गुरुवारी नागपूर सराफा बाजारात दिसून आला. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढल्याने नागपुरात एकाच दिवसात प्रति किलो 1,600 रुपयांची वाढ होऊन भाव 94,200 रुपयांवर पोहोचले. 3% GST सह चांदीची लाखाकडे वाटचाल सुरू आहे. गुरुवारी सोने 200 रुपयांनी वाढून 73,100 रुपयांवर पोहोचले. जुलै महिन्यात 11 दिवसात चांदीच्या दरात तब्बल 5,500 रुपयांची वाढ झाली. सराफांकडे 3% GST सह चांदीचे भाव 97,026 रुपयांवर पोहोचले असून लाखाकडे चांदीची वाटचाल सुरू आहे.